मडी झालं, जवखेडे झालं, मिरी झालं, गुहा झालं, ह्या ठिकाणचे सगळे उतारे सारखे आहेत. हे म्हणजे जसं मडीचा जो उतार आहे तसेच बाकीच्या ठिकाणचे उतारे आहेत. तर मडी देवस्थानाच्या अंडर हे बाकीचे जे ठाणे आहेत त्यांना का तुम्ही वर्ग करून घेत नाही? बरोबर. ती जमीन कानिफनाथ देवस्थानचीच आहे, पण आता समजा जावखेड्याचा विषय आहे. जावखेड्याचे विषय तिथं जवळजवळ 220 एकर जमीन आहे कानिफनाथ देवस्थानची, आपल्याच कानिफनाथ देवस्थानची आहे. ह्या कानिफनाथ देवस्थानच्या माध्यमातून हे मंदिरं डेव्हलप केली जातील आणि त्या ठिकाणच्या जागा ताब्यात घेऊन ते जो काही निधी येईल तो त्याच मंदिराला, समजा आता मिरीचा आहे किंवा जवखेड्याचा आहे, त्या जवखेड्याची 220 एकर जमीन जर का आपण शेतकऱ्यांना जर दिली शेती कसण्यासाठी, एक 5 वर्षाचा ॲग्रीमेंट किंवा 10 वर्ष ॲग्रीमेंट किंवा 11 वर्ष किंवा 11 महिन्याचा करता येईल आपल्याला, 1 वर्षाचे ॲग्रीमेंट करून जर दिले तर तो पैसा तो जवखेड्याच्या देवस्थानालाच वापरता येईल आपल्याला, जेणेकरून तिथली ठाणी सक्षम होतील, म्हणजे त्यांची आर्थिक अडचण दूर होईल. हा आमचा येणाऱ्या याच्यामध्ये आता आमचा तो प्रयत्न राहील.